हॅलो नमस्ते. बघा आता आपल्याला भेटलेला आहे पाड आणि आता मस्तपैकी आपण झाडावर जाऊन काढणार आहोत. तर आता काय करू, थोडेसे उगवण्याची तयारी, जेणेकरून ते जे पिकवण्याची जी पद्धत असते ना मंडळी, ते आता आपण त्यासाठी ह्या कैऱ्या काढतोय. पहिली गोष्ट म्हणजे आंबट चिंबट असू द्या, पण ऑर्गेनिक आहे. पहिली गोष्ट नो केमिकल, म्हणजे हे सोनं आहे बघा, खास सोनं. भाऊर आहे बघा, मस्त की झाडावर गेलाय. कसे आणणार रे? ओढणी इथंच ठेवली तू? हा काय, मग आम्हाला ताजे आणि शेळे कळतील का? मला तेच पडणार का? हो बघा 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 बघा, वाव, पाडच पाड. गोड आहे ना, आम्ही दरवर्षी खातोय ना आता. तेच त्याला म्हणलं, तेवढे कैऱ्याने एवढे झाले तरी बस झाले. हा मस्त टेस्ट केली आणि तो गोडच आहे. आम्ही 3 वर्ष म्हणजे मी खाते, मला 3 वर्षापासून माहीत झालं आणि मग 3 वर्षापासून मी दरवर्षी येते. 1-2 तर नक्कीच खाते बरं का. आता आई जमा करते, करू दे जमा आता. बघा फांद्या मस्त आहे त्याच्या, आहे ना? हे फांदीवरून त्या फांदीवर हा एकच काडी बघ चिल्लरची. बाजूला हो आई, बाजूला हो. पाड खाऊन घ्यायचे आणि बाकी सगळे पिकायला ठेवायचे. दिसतोय का बघा, तो असा फांदीवर आहे, तिथून तो हलवतोय. आता काढायला कसं आमच्याकडं काही नाही आहे ना, त्याच्यामुळे मग अचानक प्लॅन झालाय, नाही तर ते खुडीने काढतात. अशी ही मजा, आणि ही मजा फक्त आमची आहे, फक्त आमची. एकदा आई, तो पण ताजा आहे तो. ओके ओके ओके, एकदा अजून. नुसता पाड बघा. बरोबर जो पाडाला लागलेला आहे ना, तोच खाली पडतो. आणि बघूया आता सगळे गोळा करून किती होत आहेत. मी तोपर्यंत जमा करते. आहे छोटेच आहेत बरं का, पण फार गोड लागलं, म्हणजे खरंच गोड आहे. आंबट चिंबट नाहीये. तुषार हा, सकाळी आणि 4 वाजता ना तुषार? सकाळी आणि संध्याकाळी 4 वाजता ना? अरे
असं बघा. बस बस ठीक आहेत.